मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बीड शहरामध्ये गुंटेवारी प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत आहे। नगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो। एक एक प्लॉट जवळजवळ 2-2, 3-3 लोकांना विकला जातो आहे आणि अव्वाच्या सव्वा किंमत लावली जाते। खरं तर मी सुरुवातीलाच आवाहन करणार आहे बीड शहरामधल्या नागरिकांना, ज्यांचे कुणाचे प्लॉट बीड शहरामध्ये आहेत त्यांना असं मी आवाहन करतो आहे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून की त्यांचा प्लॉट आज सेफ आहे का की कोणाला तरी विकला आहे याचा जे आहे ती पडताळणी त्यांनी केली पाहिजे। म्हणजे कोणाचं राहतं घर असू द्या, वर्षानुवर्ष असलं तरी काय हरकत नाही। आता मोठ्या प्रमाणावर फ्रॉड होत असताना पाहायला मिळते। मी जरी 40 वर्षापासून उदाहरणार्थ सांगतो की घरामध्ये बीड शहरामध्ये राहत असलो तरी माझा प्लॉटसुद्धा कोणीतरी नव्यानं माणूस आत्ता विकू शकतो अशी परिस्थिती बीड नगरपालिकेमध्ये उपस्थित झालेली आहे। गुंटेवारी प्रकरण आहे, शासनाच्या जागेवर सुद्धा विकल्या जातात। शासनाच्या जागा जो शासनाचा भूखंड आहे तो सुद्धा विकला जातो आहे दलालांकडून, अशी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते चर्चा आहे। आणि काही पुराव्यासहित काही लोक जे आहेत ते पाठपुरावा करून त्यांनी जे आहे ती माहिती उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्यासोबत पोकळे साहेब आहेत, विचारणार आहे त्यांच्यासोबत काय नेमकं घडलं होतं आणि त्यांना कितीपत या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तुम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायला मिळणार। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। सुरुवातीला बीड शहरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गुंटेवारीचे प्रकरणं पाहायला मिळतात। एक प्लॉट 4-4 जणांना विकला। तुम्ही कधी असं पाहिलं आहे? तुमच्या निदर्शनास काय आलेलं आहे? तुम्ही अर्जसुद्धा घेऊन थांबलाय? हो, हे माझ्यासमोर डॉक्युमेंटली आहे। मी जे काही बोलतोय आता आणि बोलणार आहे ते मी नुसतं तोंडी बोलत नाही, माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे आणि तोही कागदोपत्री पुरावा आहे। सरकारी कार्यालयातनं मी अटेस्टेड करून घेतलेले पुरावे आहेत। ते हवे तर तुम्हाला मी प्रत्येक वेगवेगळं पेपर देऊ शकतो। याच्यात विषय असा आहे की ह्या बीड शहरामध्ये एक गणेश लक्ष्मण अंधुरे या नावाची एक व्यक्ती आहे, म्हणजेच एजंट आहे। तो प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार करतो। हा एजंट सरकारी जमिनी ताब्यात घेतो, पहिल्या कुणाकडनं कमी पैशात घेतो, कुणाकडनं खोटे पेपर तयार करून घेतो आणि नंतर त्याचे ओरिजिनल पेपर केल्याचे भासवतो आणि गिऱ्हाईकाला ओरिजिनल पेपर हे दाखवून आहेत असं दाखवून त्यांना प्लॉट विकतो, पैसा कमवतो। हे झालं ह्या बीड शहरातले त्याचे कारनामे। हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी त्याची पूर्ण माहिती काढून त्याचे डॉक्युमेंट एक एक काढत गेलो। तसे माझ्या हातात जे डॉक्युमेंट आले त्याच्यामध्ये त्यानं एकाच प्लॉटच्या 3 गुंठेवारी माझ्याकडे आत्ता आहेत। त्यातल्या 2 गुंठेवारी त्याच्या फ्रॉड आहेत। हे शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयातून मला लेखी दिलेला आहे, तुम्हाला मी ते देऊ शकतो। त्याच्यानंतर त्यानं रस्त्यामध्ये अतिक्रमण करतो, रस्त्यातला प्लॉट स्वतःचा म्हणून कंपाऊंड मारतो आणि मग तो प्लॉट विकतो। त्या प्लॉटला एका प्लॉटला त्याच्या मी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि ती गुंठेवारी पण कॅन्सल केली, म्हणजेच कागदोपत्री आता कॅन्सल केली। तेव्हा अजून काय करतो मला माहीत नाही। असंच त्याचं दुसरं एक प्रकरण असं आहे की नगरपालिकेचा एक ओपन पेसमध्ये एक प्लॉट आहे। त्या ओपन पेसच्या प्लॉटमध्ये, म्हणजेच ओपन पेस म्हणजे गार्डन पेस म्हणजे ही सार्वजनिक प्रॉपर्टी झाली, शासकीय भूखंड आहे का? दोन तेच सांगायचं मला। ओपन पेस म्हणजे ती शासकीय झाली, शासकीय म्हणजेच आपली सार्वजनिक झाली, ती वैयक्तिक कुणाची नाही। ठीक आहे, ते अजून त्याचं प्रोसेस बाकी आहे, पण त्या प्रॉपर्टीचा व्यवहार कोणालाही करता येत नाही। तरी पण ह्या व्यक्तीनं त्याच्यावरती गुंठेवारी केली, ते जेणेकरून त्या प्लॉटला गुंठेवारी करायची गरज नाही। त्याचं हे माझ्याकडे पूर्ण खरेदी खत आहे आणि हे फ्रेश 2023चं खरेदी खत आहे आत्ताचं। याच्यामध्ये त्या प्रॉपर्टीला अकृषी नंबर पडलेला आहे, लेआउटचा नंबर पडलेला आहे, दिसतोय, म्हणजे याच्यात समोर दिसतोय तो नंबर। आणि हे जर 2 नंबर असतील तर माझ्या ज्ञानाप्रमाणे आणि कायद्यात कुठंही त्याला गुंठेवारी करायला परमिशन नाही। तरी पण ह्या व्यक्तीनं गुंठेवारी केली। ती गुंठेवारी पण अशी केली की प्रॉपर जागा ओपन पेसमधली आणि त्यानं कागदोपत्री दाखवली रेसिडेन्शियलमध्ये, म्हणजे रहिवासी झोनमधली दाखवली, म्हणून त्याची गुंठेवारी केली। पण ही गुंठेवारी करताना ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं काम आहे जाग्यावर जाऊन बघणे, पण हे नगरपालिकेतले कर्मचारी, मोजणी ऑफिसमधले कर्मचारी सगळे हे मिलीभगत आहे। पैसे खाऊन हे सगळे फ्रॉड कागद करतात आणि असे प्लॉट विकून पैसे कमावतात। हे एजंटनी पैसे कमावलेले ह्या लोकांना पैसे जातात। उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर मी गेल्या 30 तारखेला एक उपोषण केलं होतं मोजणीसाठी। ह्या एकाच प्लॉटच्या 2 मोजण्या दिसतात माझ्याकडे आहेत, ते तुम्हाला मी कागद दाखवतो। त्या 2 मोजण्यामध्ये कमीत कमी 26 मीटर ते 28 मीटर फरक दिसतोय। 28 मीटर म्हणजे जवळजवळ 80-85 फुटाचा फरक मोजणीत येऊच कसा शकतो? तो मोजणीतला फरक पण मी ओपन केला, उघडं पाडलं हे प्रकरण। त्याच्यानंतर हे प्रकरण असं आहे की ती जागा जर तिथं नाहीच तर ती जागा कागदावर आणलीच कशी, याच्यासाठी मी नगरपालिकेकडे गेलो। बाबा, तुमच्या नावाने हे फ्रॉड कागद तयार होतात आणि लोकांची फसवणूक होती, तुम्ही ह्या व्यक्तीवर कारवाई करा। मी गेले 8 ते 10 महिने झाले त्यांच्या मागं लागलेलो, पण जोपर्यंत माझ्याकडं काही कागदोपत्री कमी होते म्हणून मी
कुणाशीही चर्चा न करता कागदपत्र मागणी करत होतो. आज रोजी माझ्याकडे 2 प्लॉटचे असे टोटल क्लिअर कट फ्रॉड केलेले कागदोपत्री लेखी आहे माझ्याकडे, तरी पण नगरपालिका याच्यात कारवाई करत नाही. फ्रॉड झाले ते शासनाने मान्य केलं का नगर मान्य लेखी दिलंय मला, म्हणजे हे चुकीचं आहे म्हणून चुकीचं आहे आणि खोटं आहे हे लेखी दिलंय माझ्याकडे आणि ते आहेत, तुम्हाला मी दाखवतो. ते चुकीचंच होतं. चुकीचं आहेच मी म्हणतो म्हणून नाही, हे गव्हर्नमेंटचे काही अधिकाऱ्यांनी लिखी दिले जेणेकरून ते अधिकारी पण त्या ह्याचे प्रकरण सहमत आहेत. आणि बरेचसे याच्यातले एक तो नगरपालिकेतला कर्मचारी माझ्या समोर त्याला बोललेला आहे, तू काय टेन्शन घेऊ नको, मी तुला आहे, तुझ्या ह्या प्रकरणात का तुला काही होऊ देत नाही. असे पण डायरेक्ट बोलणारे अधिकारी आहेत. त्यामध्ये तुम्ही जे आता उल्लेख केला या ठिकाणी जे काही गुंटेवारी होणार नाही असं प्रकरण, म्हणजे शासनाचं आरक्षित असणारी जागा, त्याचा कुठला नंबर आहे एखादा सांगा ना, काय नंबर आहे? गट नंबर 193. गट नंबर 193 ची जागा आहे. गट नंबर 193 A2. हा, म्हणजे गट नंबर 193 ही गुंटेवारी होऊ शकत नाही, त्याच्यात अकृषी आहे. अकृषी आहे. हा, अकृषी असल्यामुळे गुंटेवारी होत नाही. अकृषी पहिली तर झालेलीच आहे, पण त्याच्यावर आरक्षण टाकलंय, आरक्षित जागा केलेली नगर परिषद आरक्षित करून त्याच्यावर विकली गेली त्यातला प्लॉट. यस आरक्षित जागेवर म्हणजे शासनाचा प्लॉट विकला गेला. प्लॉट किती नंबर किती सांगितला? गट नंबर 193 A2 मधील प्लॉट नंबर 63 मध्ये. हा, आणि ही तर रेसिडेन्शियल एरियामध्ये कुठं दाखवला ओरिजिनल तो तिथं आहे म्हणून? याचे एक्झॅक्ट पोझिशन म्हणजे जागेचा ताबा इथं आहे ओपन पेज मध्ये, आणि त्यांनी दाखवला इथं प्रॉपर साईट म्हणून रेसिडेन्शियल एरियामध्ये. नक्कीच कोणाची तरी दुसऱ्याची जागा बिलकुल दुसऱ्याच्या जागा दाखवली आणि प्लॉट वेगळा, म्हणजे ताबा घेतला ओपन स्पेस मध्ये, रेकॉर्डली रेसिडेन्शियल, म्हणजे नक्कीच कुठल्या तरी एखाद्या राहत्या घरच्या माणसाचा तो प्लॉट आहे. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की बीडमध्ये अशा घरं आहेत, त्या घरांच्या लोकांनी मालकांनी आता चौकशी केली पाहिजे नगरपालिकेला की आपलं घर तर कोणाला विकलं नाही ना, आपली रिकामी जागा जी आहे ती कोणाला तरी विकली नाही का, अव्वाच्या सव्वा किंमत. म्हणजे एक घर जे आहे ते एक जागा जी आहे ते 4 ठिकाणी 4 जणांना विकली गेलीत, लेआउट करून देण्यात आलेलं आहे. आता सांगितलं की नगरपालिकेमध्ये गुंटेवारीच्या कार्यालयामध्ये असे काही अधिकारी सुद्धा आहेत की काही घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहेत, आणि विनाकारण कागदोपत्री फ्रॉड कागदपत्रून जे आहे ते बनवून विकले जात आहेत. दुसरा अर्ज त्यांचा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अधिकारी सुद्धा सामील आहे त्याच्यामध्ये. तुम्ही याबद्दल कुठलं जिल्हाधिकाऱ्याकडे तकार दिली होती का काय तुमच्या यानंतर? जिल्हाधिकारी कार्यालयाला तक्रार केली, नगरपालिकेमध्ये पण तक्रार केली की तुम्ही ह्या अशा प्रकरणात तुम्ही कारवाई करा, पण ते काही कारवाई आजपर्यंत केलेली मला दिसत नाही. आणि मी त्यांना जर मागणी केली की तुम्ही कारवाई का करत नाही, तर ते उडवाउडीचे तर देतात, नंतर करू, अधिकारी नाही आहेत वगैरे असे न पटण्यासारखे उत्तरं देतात. म्हणजे नगरपालिकेच्या CEO आहेत अंधारे, त्यांच्यावर तुम्ही तक्रार केली? हो, त्यांच्याबरोबर गेली. त्यांचं उत्तर आल्यानंतर करू बोलतात, फक्त एवढंच बोलतात, करत नाहीत. प्रॉपर काम करायला पाहिजे, होत नाही, फक्त तोंडी बोलतात मी कारवाई करते, बस, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आता नंतर तुमचं काय पुढचं पाऊल असणार आहे, काय नेमकं करणार आहे? नाही, आता मी याच्या संदर्भात उद्या, मी आता ॲक्च्युली असतोय पुण्यात, बीडमध्ये माझा वावर कमी असतो, पण ह्या प्रकरणासाठी मी गेले 12 महिने झाले चक्रा मारतोय, 12 महिन्यापासून. आणि ह्या चक्रा मारण्याचं एकमेव कारण की मी काही फसलेलो नाही, पण मी ह्या देशाचा नागरिक आहे आणि सार्वजनिक जागा ही देशाची आहे, जेणेकरून देशाची संपत्ती जर कोणी लुटत असेल तर त्याच्यात मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आणि मी एक जागरूक नागरिक या नात्यानं मी याला कुठेतरी वाचा फोडायच्या निमित्ताने 1 वर्षापासून हे हेलपाटे मारतोय. कागदोपत्री आता माझ्याकडे पूर्ण पुरावे आलेत आणि मी उद्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पण हे प्रकरण देतोय की तुम्ही याच्यात खूप मोठा गैरकारभार झालेला आहे, आर्थिक व्यवहार झालेला आहे, याचा पूर्ण तपास करा. हा जर एजंट, हा व्यक्ती 8 लाख रुपयाला घेतलेला प्लॉट 52 लाख रुपयाला विकतो, एक प्लॉट, ही शासनाचा प्लॉट, फक्त शासनाच्या रिकाम्या जागेतला प्लॉट 8 लाखाला घेऊन 52 लाख, बिलकुल 8 लाखाला याच्यामुळे घेतला की त्याचं काही डॉक्युमेंट होत नव्हतं. जो मूळ मालक होता त्या प्लॉटचा, त्याला वेगवेगळे कारणं सांगून परेशान केलं ह्या नगरपालिकेच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी, जेणेकरून तुमचं काही होणार नाही, विकल्या जाणार नाही, म्हणून त्यानं स्वस्तात विकला. असे खूप लोक स्वस्तात विकणारे आहेत, जेणेकरून काही होत नाही म्हणून. आणि मग हे लोक असे डुप्लिकेट कागद तयार करतात आणि त्याच्यावर बक्कळ पैसा कमावतात. त्यानंतर तुमची आता काय नेमकी पुढचं पाऊल असेल, कुठं तक्रार तुम्ही करणार आणि काय तुमचा उद्देश असणार? मी आता शेवटची स्टेज म्हणून मी आता उद्या नगरपालिकेत जाऊन परत एकदा विचारून तुम्हाला कारवाई करता येते का, जर नसेल करता येत तर मी संविधानिक मार्गाने मी एकतर उपोषणाला बसेल किंवा कोर्टामध्ये डायरेक्ट नगरपालिकेलाच पार्टी करतो की बाबा यांना सांगूनही जर हे कारवाई करत नसेल तर याची ह्या व्यवहाराला संमती आहे आणि ही प्रॉपर्टी म्हणजेच आपल्या देशाची प्रॉपर्टी, शासनाची प्रॉपर्टी म्हणून माझी प्रॉपर्टी असं मी समजतोय आणि याच्या विरोधात मी आवाज उठवणार.
आणि दुसरी गोष्ट आर्थिक गुन्हे शाखेला म्हणजेच पोलीस स्टेशनला मी ही पण रीतसर मी आता एक कंप्लेंट देतोय आणि त्याच्यात मला फिर्यादी व्हावं लागलं तरी चालेल, मी व्हायला तयार आहे, कारण माझ्या देशाचं नुकसान होतंय म्हणून. तर हे होते बलभीम पोकळे होते आणि त्यांचं कुठलंही नुकसान झालं नाही. मात्र त्यांच्या जे काही प्लॉटचे आहेत कागदपत्र काढण्यामध्ये त्यांना हे फ्रॉड दिसलेला आहे. आणि खरं तर यांनीच नाही, यांनी तर खरं हे प्रकरण उघड आणलेलं म्हणलं तरी काही हरकत नाही. मात्र याच्या अगोदरसुद्धा जे आहे ते प्रकरणं बाहेर आलेले आहेत. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की कोणाचं घर तर विकलं गेलं नाही आहे ना त्यांच्या परस्पर, या सगळ्या गोष्टी बीडमध्ये आहेत. आणि नगरपालिका प्रशासन मग CO असतील अंधारे यांच्याकडे वारंवार तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र कुठलीही दखल घेतली गेली नाही. ते सुद्धा यामध्ये सामील आहेत का अशी शंका या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली आहेत. कुणी अंदुरे नावाचा जो काही व्यक्ती आहे तो कुणाचेही प्लॉट घेऊन कोणालाही विकतोय, कावाच्या सव्वा किंमत लावलेली आहे, विकलेली आहे, तर पैसे कमवलेले आहेत, शासनाचा भूखंडही विकलेला आहे आणि तरीसुद्धा कारवाई होत नाही. खरेदी करणारा माणूससुद्धा एक अधिकारी आहे, शासकीय नोकरदार आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत. खरेदी करणारासुद्धा शासकीय आहे, म्हणजेच विकणारा चुकीचा आणि खरेदी करणारा अधिकारीच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत आणि बीडमधल्या नागरिकांनी आता जागरूक झालं पाहिजे. नगरपालिकेमध्ये धाव घेतली पाहिजे की आपला प्लॉट साबित आहे की नाही, आपला प्लॉट सुरक्षित आहे की नाही, आपलं घर सुरक्षित आहे की नाही, अशा प्रकारची आता पाहणी करणं गरजेचं आहे, पडताळणी करणं गरजेचं आहे. जिल्हा प्रशासनानं नगरपालिका प्रशासनामध्ये काय नेमका काळा बाजार सुरू आहे हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.